ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। सुख आणिक दुःख यांना सांधते आहे, जीवनाशी ती कधीची भांडते आहे। दोन डोळ्यांनी मुक्याने बोलताना ती वेगळे काहीतरी बघ सांगते आहे। जीवनाचे एक गाणे गात जाताना वेगळीशी चाल त्याची बांधते आहे। जीवनासाठी जणू ही अकस्मिता, सुखाणिक दुःख वेडी अवंतिका। रीमा, अगं मी इथे आले ना तर आमच्या आईंची म्हणजे माझ्या सासूबाईंची तारंबळ होत असेल तिथे। का? अगं सगळं काम त्यांच्यावरच पडतं ना। अविनाशला तर अजिबात काम करायची सवय नाहीये। अगं पण दोन माणसाची इतकी कितीची कामं असतील ग? आपण किती नाही म्हंटल ना तरी कामही असतातच, माणसं कितीही असो। आयुष्यभर त्याच करत आल्यात ग, आता थकलेत जरा। त्यात त्यांना मायग्रेनचा त्रास, सांधेदुखी। अनिता तर रोज येत असते, अगं तिच्या मुलाचं सुद्धा त्यांनाच करावं लागतं। आईवर सुद्धा बरंच काम पडतं ना। नाही म्हणजे आपलं घर तसं बऱ्यापैकी मोठं आहे, वरवरची कामं सुद्धा तीच करते। आणि बघ ना मी ही अशी, मी मदत सुद्धा करू शकत नाही अगं तिला। मी आणि सलीलनी कितीदा सांगितलं की वर कामासाठी दिवसभर एक बाई ठेवून घ्या। अगं हो, पण त्या वर कामाच्या बायका किती पैसे घेतात? काय झालं ग? अगं काही नाही, रीमा म्हणत होती की वर कामाला एखादी बाई ठेवूया म्हणून। नको ग बाई, कुठं व्यवस्थित करतात ते सगळं? म्हणजे त्यांच्यावर लक्ष ठेवायचं आणखी एक विकतचं काम, त्यापेक्षा स्वतः केलेलं परवडलं। अगं पण दोघींनी मिळून केलं तर होतं की सगळं पटापट। तुला माहितीये ना, पूर्वी सगळं काम माझ्यावरच पडायचं, पण आता आई मदत करतात ना तर सगळं पटापट होतं। रीमा तू सुद्धा मदत करत जा ना आईला। म्हणजे तुला काय म्हणायचंय, मी घरी मदत करत नाही? अगं पण आल्यापासून मी तुला कधीच काम करताना पाहिलं नाही। मला वेळच नसतो। रीमा वेळ आम्हालाही नसतो, पण तरी आम्ही हे बघ, मला जेवढं शक्य होतं ना तेवढं काम मी करत असते, पण मीटिंग असली की मी काहीच करू शकत नाही। तुला कधीपासून ग मीटिंग मध्ये एवढा इंटरेस्ट वाटायला लागला? पूर्वी तर कंटाळा यायचा तुला। यायचा कंटाळा, पण आता त्याच गोष्टीत मला जास्त इंटरेस्ट वाटतो। अगं तू काही चांगलं करत असशील तर इट्स गुड, पण आईलाही थोडीशी मदत करत जा ना। रीमा, अगं चल निघायचं ना, तू काय करतेस इतका वेळ इथे? काय नाही, मी काय करणार, घरात मला काही कामच नाही आहेत, मी नुसतं बसूनच असते। हा? काही नाही, चल। आई आम्ही निघतो ग। कशाला बोललीस तिला? काही बोलून उपयोग नाही। अगं तिचं तिला कळायला नको का? कळलं, तिला नाही आम्हाला, तेही उशिरानी। मी अश्विनीचा रिपोर्ट वाचला आणि आम्हाला धक्काच बसला। त्या रिपोर्ट प्रमाणे ते आई कधीच होऊ शकणार नाहीयेत। काय?
हो, जागीरदारांना वंशज देऊ शकतो. शोभना, अगं जहागीरदारांच्या घराण्याला वंशज मिळणार नाही ही दुय्यम गोष्ट झाली, पण ती आई होऊ शकणार नाही याचा केवढा धक्का बसला असेल त्या दोघांना, अभिला आणि आशूला. तिला तिला कळलं हे? हो. माय गॉड, तरीच ती अशी दिसते, थकलेली, उदास. केवढा शॉक बसला असेल ग तिला. आणि वय तरी काय आहे पोरीचं, मला तर कल्पनाच करवत नाहीये. आमच्यापासून ही गोष्ट लपवून ठेवायचा त्यांनी खूप प्रयत्न केला, पण योगायोगानं आम्हाला कळलीच ती. हे बघ, आता तूच त्यांना धीर द्यायला हवास. लहान आहेत ती दोघं जण. आम्ही कसला धीर देणार, आम्हीच किती अपसेट होत. अगं अशा वेळेला आपलं दुःख बाजूला ठेवावं लागतं. पत्रिका बघायला हवी होती का ग आपण भावना? शोभना, आता असे भलते सलते विचार प्लीज करू नकोस. बेसावतपणे आंधळ्या मायेपोटी आम्ही अभिषेकला लग्नाची परवानगी देऊन खूप नुकसान केले आम्ही त्याचं भावना. त्याला कधी मूल होऊ शकणार नाहीये, त्यांचं आयुष्य अपूर्णच राहणार आहे. शोभना, अगं काही जणांची नियतीच अशी असते, त्याला आपण काही करू शकत नाही. अगं जगात अशी कितीतरी जोडपी आहेत ज्यांना मूलबाळ नाहीये, तरी सुद्धा ती एकमेकांच्या सहवासात आनंदानं सुखानं जगतातच ना. कुणास ठाऊक, आम्ही मात्र खूप अस्वस्थ होत. राहून राहून वाटतंय आम्ही अभिषेकला लग्नाची परवानगी देऊन अगदी नुकसान केलं त्याचं. हे बघ, पुन्हा पुन्हा असे विचार मनात आणू नकोस. आणि प्लीज असं काहीही वागू नकोस किंवा बोलू नकोस जेणेकरून ती पोर हर्ट होईल. प्लीज शोभ. मी प्रयत्न करू. आय कॅन प्रॉमिस. कशी आहेस बेटा? बरी आहे. आता तुम्ही कसे आहात? आय एम फाईन. तुझ्या ॲक्सिडेंटची बातमी कळली आणि आम्ही सगळे पॅनिक झालो होतो. इट इज रिअली अनफॉर्च्युनेट. पण आता हे सगळं विसरून जायचं. मी जसा अवंतिकाच्या प्रोजेक्टच्या ओपनिंगला आलोय तसाच तुझ्या प्रोजेक्टच्या ओपनिंगला येणार. आय वॉन्ट टू सी बोथ ऑफ यू व्हेरी सक्सेसफुल अँड हॅपी. अजून तुम्हाला दोघींना बऱ्याच वास्तू बांधायच्या आहेत. सर, माणूस विटा आणि रेतीच्या उंच उंच बिल्डिंग्स बांधू शकतो, पण मनाचा एक जरी कोपरा ढासळला तरी परत का नाही उभारू शकत? राहुल, प्रियंका, तू इथं कशाला आलीस? कशाला म्हणजे? तुला भेटायला. तरीही मला तुला भेटायचं नाही. कम ऑन राहुल, ती ऑल द वे तुला भेटायला आलीये. तू असं कसं बोलू शकतोस तिच्याशी? एकतर माझं नाव शैलेश आहे, राहुल नाही. हे बघ, नाव बदललं म्हणजे माणूस बदलत नाही. शैलेश तर शैलेश. हे बघ, तुला आठवो ना आठवो, तुझं हिच्यावर प्रेम आहे. अरे, लग्न ठरलंय तुझं हिच्याशी. हो, पण तेव्हा मला आठवत नव्हतं. राहुल, जर उर्मिलाचं लग्न झालेलं नसतं ना, तर मी स्वतःहून बाजूला झाले असते तुमच्या दोघांमधून. पण आता तू जे करतोयस ना, ते व्यर्थ आहे. हे बघ प्रियांका, तुला काही माहित नाहीये. उगाच चुकीचं बोलू नकोस. ती फक्त नावापुरती त्याची बायको आहे. माझं मुलं आहे तिच्या. आणि मला एक सांग, ज्या मुलाचं लग्न झालंय, ज्याला एक मूल आहे, अशा मुलाशी तू लग्न करशील? नेहा, प्लीज समजाव. असा मूर्खपणा करू नकोस. मला विसरून जा आणि एखादा चांगला मुलगा बघून लग्न कर. राहुल, उर्मिलाला विसरणं तुझ्यासाठी जेवढं अवघड आहे ना, तेवढंच तुला विसरणं माझ्यासाठी अवघड आहे. अवघडच नाही तर अशक्य आहे.
प्रिया प्रिया इट्स ओके, रडू नको. प्रिया डोंट वरी, आपण काहीतरी करूया, रडू नको. नाही नाही हा, मी तुला सांगितलेलं तो नाही ऐकला. प्रिया हे बघ, आपण करूया ना, आपण बोलूया परत त्याच्याशी, रडू नकोस. रिलॅक्स. नाही, काही होऊ शकत नाही आता नेहा. प्रिया एक उपाय आहे. कोणता? तू उर्मिलाला जाऊन भेट. काय? हो, ती तुला नक्की समजून घेऊ शकेल. शील हेल्प यू. हे बघ, उर्मिला तुला तुझा राहुल परत मिळवून देईल. येस, उर्मिला, हा मीच. मी प्रियांका, राहुलची आय मीन शैलेशची मैत्रीण. ये ना ग, ये. मला जरा बोलायचं होतं तुमच्याशी. प्रियांका, तुझं शैलेशशी लग्न ठरलंय ना? ठरलं होतं. म्हणजे? ते मोडलंय आता. तुम्हाला माहित असेलच. राहुलला जेव्हापासून सगळं आठवायला लागलंय ना, तेव्हापासून तो सतत मला टाळतोय. कधी काळी त्याचंही माझ्यावर प्रेम होतं, हे तो आता विसरून गेला. तो मला विसरलाय, रघुला विसरलाय. आता त्याला आठवताय फक्त तुम्ही. प्रियांका, एक विचारू? विचारा ना. हे सगळं कळल्यावरती तुझी काय रिॲक्शन होती? खरं सांगू, मला एकदम धक्का बसला. आता राहुलला विसरून जायचं असं ठरवूनच मी मुंबईला परत आले होते. पण मुंबईला पोहोचेपर्यंत सगळा निश्चय डळमळीत झाला. राहुलला विसरायचं? इम्पॉसिबल. आय लव्ह हिम. तुमच्याहून जास्त नसेलही कदाचित, पण तुमच्या इतकं तर नक्कीच. माझ्याहून जास्त प्रेम करतेस तू त्याच्यावर. एवढं सगळं कळूनही तुझं त्याच्यावरचं प्रेम कमी झालं नाही, याचा अर्थच असा की तुझं त्याच्यावर खूप प्रेम आहे. तुम्हालाही पटतंय नाही? तुमचं लग्न झालंय, तुम्हाला इतका चांगला नवरा मिळालाय. तुम्ही जर का राहुलला निक्षून सांगितलं तर? तुला वाटतं मी त्याला समजावण्याचा कमी प्रयत्न केलाय का? अगं, कधी चिडले, कधी रागावले, हात सुद्धा जोडले, पण तू काहीच ऐकून घ्यायला तयार नाहीये. मी तर पुणे सुद्धा सोडायला तयार आहे, पण माझ्या नवऱ्याला म्हणजे मिलिंदना यातलं काहीच माहित नाहीये. पण ते कळता कामा नये म्हणून तर मला स्पष्टपणे काही बोलता येत नाही, काही सांगता येत नाहीये त्याला. तू इथे का आलीस? शैलेश, तू हिला काय सांगितलंय? काही नाही, मी फक्त. इथून जा. आय सेड गेट आउट. काय झालं? काय झालं काय? मिलिंद, ही प्रियांका. राहुल. ओ, हॅलो. बरं झालं तुम्ही भेटलात. आता तुम्हीच काय तो निर्णय करा. काय झालं काय? काय झालं? हा राहुल आहे ना, हा सारखा भांडत असतो माझ्याशी, सारखा त्रास देतो. आणि आता तर बोलायलाही तयार नाहीये माझ्याशी. राहुल, काय आहे?
मला ना मुंबईला राहायचंय आणि याला पुण्याला. काय ठेवलंय पुण्यात एवढी मुंबई सोडून? हे बघ प्रियांका, हा जिथे राहील तिथे तुला राहायला. पण मी नाही मुंबई सोडून येणार. अरे मग आपण मुंबईला पुण्यात आणूया. मिलिंदजी प्लीज, कुणी काय ऐकूनच घेत नाहीये माझं. प्रियांका हे बघ, ए जा तिला समजा. कुठल्या कारणावरनं भांडत असता रे? लहान आहेस का तू आता? आणि हे बघ, तुमचं भांडण मिटल्याशिवाय तुला इथे यायला मिळणार नाही, कळलं? पण नाही, जा म्हणतोय ना. चल जा. या कारणावरनं भांडत होते का? बघा ना आता. आणि तू काय मध्यस्थी? मी राहुल पण ना चाइल्डिश आहे. अरे तू सांग, खरं तर त्याचं करिअर मुंबईतच आहे, पण इथे पुण्यात त्याचा का जीव अडकलाय कळत नाही. एवढी चांगली मुलगी आहे ती प्रियांका. त्या दोघांचा जोडा कसा छान दिसेल, नाही काय का? थँक्स अंकल. मला खरंच खूप आनंद झाला तुम्ही आलात म्हणून. अगं तू बोलवलंस आणि मी येणार नाही का? हा? तू बोलवलं नसतंस ना तरी मी आलो असतो. अनिश पण यायला हवं. हो, थोडासा बिझी आहे तो, म्हणून येऊ शकलो नाही. अंकल आजकाल माझ्याशी बोलत नाही नीट. म्हणजे फोन वगैरे करतो, तो पण करतो, मी पण करते, पण पूर्वीसारखा नाही बोलत माझ्याशी. अंकल त्याचं आणि निधीचं अजून ठीक नाही का सगळं चालेल? लग्न झाल्यावर सगळं ठीक होईल असं वाटलं होतं, पण त्याला ना खूप मॅच्युअर्ड मुलगी पाहिजे होती, त्याला समजून घेणारी. तो खूप हळवा आहे, पटकन मनाला लावून घेतो. अगं त्याचा स्वभाव तुला आणि मला नीट माहिती आहे. पण लग्न ठरवताना त्याच्या आईने हा विचारच केला. मी दुर्लक्ष केलं. म्हटलं लग्न झाल्यानंतर तो तुझ्या दुःखातनं I'm sorry. नाही अंकल, खरंच माझ्यामुळे हे सगळं होत असेल, म्हणजे नाही माझ्यामुळे तो त्याच्या संसारात रमत नसेल तर आय रिअली फील. नो अवंतिका, यू डोंट टेक दिस टू युअर हार्ट. एव्हरीथिंग विल बी ऑल राईट. हे आहे ना, यू टेक केअर. ओके, निघतो आता. उद्या 9 वाजता गाडी पाठव. चालेल. थँक्स वन्स अगेन. बाय. अगं काय तांदूळ निवडत कशाला बसलीयस? अगं मग काय करू, मला कंटाळा आला नुसतं बसून. असं नुसतं बसून राहायची सवय नाहीये ना. खरं सांगू, मी तर आता दिवस मोजते. काय ग? ए आई, मला ना आता खूप भीती वाटायला लागली. भीती? हो, डिलिव्हरीच्या वेळेस खूप त्रास होतो ना. होतो, पण त्यावेळी तो त्रास सहन करण्याचं बळ सुद्धा येतं. बघशील तू, बाळाला बघशील ना, सगळा त्रास विसरून जाशील. आई सुद्धा असंच म्हणत होत्या. त्या ना तिथे एकट्या बोर झाल्या असतील. आणि अविनाश? अविनाश मला म्हणाला, जा जा जा, थोडे दिवस जाऊन राहा तिथे, मी पण आरामशीर इथे राहीन म्हणून. बॅचलर लाईफ जगेन म्हणालाय मला. आणि वर काय सांगत होता माहितीये मला? हॅलो सानिका, मी बोलतो. हा बोल अविनाश. काय करतेस? काय करणार, आराम चाललाय. मजा आहे तुझी. हा, तुमची पण मजा असती, पण काय करणार, पुरुषांना प्रेग्नंट राहता येत नाही ना. अरे बोलायला सगळं सोपं आहे, इथे किती अवघडल्यासारखं झालंय माहितीये तुला? हो, पण तू इथे नसल्यामुळे मलाही खूप अवघडल्यासारखं झालं. का? अरे तुला बॅचलर लाईफ एन्जॉय करायचं होतं ना. एन्जॉय युअरसेल्फ, ओके? बोलायला सोपं असतं ग. 2 दिवस मजा वाटते, नंतर वैताग येतो. अरे मग इथे आहे ना.
मला काय स्वतःचा सलील दीक्षित साठे नाही करून घ्यायचं. काय रे अवी. एनिवे चल ठेवतो मी फोन. चल बाय. बाय. काय म्हणाला ग? करमत नाहीये? हो ना, त्याला म्हंटल मी इथे ये म्हणून. मग तर म्हणाला सारखं सारखं तिथे येणं बरं दिसत नाही. बरोबर आहे, त्याला स्वतःचा सलील दीक्षित साठे करून घ्यायचा नाहीये. काय गाई